ए मिश्राजी बोला सर. हा यार बोल तो कुछ तो. तर बोलत जाऊ नकोस. अरे नरो भाईचा चेहरा काय ह्यांचा काय. अरे बोल भाई. तर राम राम मंडळी, काय चाललंय सध्या. आता दोघा तिघांचं डीएम आले दादांचं. तर संध्याकाळची गाडी चालवायची कशी किंवा कुठली खबरदारी बाळगायची आणि बाबा रिफ्लेक्शन कसं होतं किंवा कोणती काळजी घ्यावी, कसं होतंय की बऱ्यापैकी आपलं संध्याकाळचं किंवा झोप आपल्याला कशामुळे लागते, तर या सगळ्या गोष्टींचा हे व्हिडिओ आहे. तर काय आहे बघा कसं होतंय की बऱ्यापैकी एकतर कामाचा कटाळा आलेला असतो. आम्हाला एक ठीक आहे, आमचं आपलं रेग्युलर शेड्यूल आहे, आम्ही पण शरीराच्या पुढे जात नाही. पण कसं होतं की एवढी कधी कधी इमर्जन्सी लागते की फोर व्हीलर असू दे नाही आणि कुठला प्रवास असू दे, इमर्जन्सी एवढी लागते की त्या इमर्जन्सीतच आपला काहीतरी विषय होतो. म्हणजे बरं वाईट बोलण्यापेक्षा तुम्ही समजून जावा. कसं होतंय की अनेक असे जवळच्या आसपासचे जे आहेत त्यांच्या बाबतीत हे प्रकार घडलेला आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की 4-5 गोष्टी तुम्हाला मी त्या व्हिडिओत सांगणार आहे. कंटिन्यू ब्लॉग टाकायच्या हिशेबाने असतो, पण शेड्यूल वाईज एडिटिंग हे ते सगळ्याच विषय एकट्यानंच करायचं म्हणजे शक्य नाही. म्हणजे त्यामुळे काम करत करत आपण आणि सगळ्यांनीच हाय तिथं सुखी राहणं, काम करणं हेच खरं महत्वाचं असतं. कारण कसं होतं की अचानक सांगायचं झालं तर आपण आता एखादी कंपनी चेंज करतो किंवा आणि काही पुढल्या कंपनीत कसं वास्तव होतं काय होतं काहीच कोणाला माहित नाही हो. म्हणजे मन रमतं ही ती अनेक माणूस आहे म्हणले अनेक लढतरी असतील. तर कसं असतंय बघा की अचानक चेंज चांगला आहे, अचानक चेंज करायला गेलं तर फायनान्शियल कंडिशन आणि मोठे प्रश्न भयानक प्रश्न असतात जी चेंज करायला जातात त्यांनाही सगळ्या गोष्टीचा पुरेपूर अभ्यास असतो. तर सध्या आपण बघूया संध्याकाळी गाडी कशी चालवायची. सध्या बस आहे माझ्याकडे, त्यामुळे कसं होतंय की एकतर विजन क्लिअर होतं 100-150 मीटरवरलं, पण एक फोर व्हीलरच्या हिशोबानं जर का बघायला गेलं 50 ते 60 मीटरच्या पुढलं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस काही दिसत नाही. मग अशा वेळेस करायचं काय, तर मागले एका व्हिडिओ तुम्हाला सांगितलेच की ज्या वेळेस पट्ट नसतील किंवा ठराविक भाग सोडलं तर अनेक ठिकाणी रस्त्याचं काम चालू असतं. अशा वेळेस काय होतं की अचानक डबरा दिसतो किंवा आणि काही रिफ्लेक्शन होत नाही. तर अशा वेळेस खबरदारी कशी बाळगायची. शक्यतो करून काही अडचण बाबा आता वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे तर अप्पर डिपर मारायचा आणि महत्त्वाचं म्हणजे स्पीड कमी करायचं. नॅशनल हायवे असो स्टेट हायवे असो बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आणि ही काही जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत काही रस्त्याचं काम होत नाही. हायवेचा विषय सोडला तर इतर ठिकाणी ज्यावेळेस आपण प्रवास करतो त्यावेळेस बघा सरासरी रस्त्याच्या कडेला झाडे असतातच आणि सोबतच बाबा आता वाटते की काय कधी कधी कसं होतं की पट्टेसुद्धा नसतात. हाय म्हणजे डांबरे असतो पण पावसामुळे म्हणा किंवा अचानक ते हवेची आर्द्रता जास्त असली तर रस्ता दिसत नाही. मग अशा वेळेस रस्त्याच्या दोन्हीकडेला बघा झाडे असतात, गवत असतं आणि माती जरी असली तरी सुद्धा ती रिफ्लेक्ट होते. फक्त काय आहे की ह्याला स्पीड कंट्रोल पाहिजे आणि रस्त्याचा अंदाज असल्याशिवाय शक्यतो करून कुठल्याही रस्त्याला गाडी पळवायच्या नादाला लागायचं नाही. काय होतं की अंदाज नसतो अशा वेळेसच ॲक्सिडेंट होतात. ज्यावेळेस आपण ड्रायव्हिंग करतो त्यावेळेस ठराविक गोष्टींचं नियम अवलंब करणे गरजेचं असतं. त्यातील जी गोष्टी म्हणजे आपल्याजवळ जी गाडी आहे त्याचा अंदाज घेणे. आता नावं सांगण्यापेक्षा मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या गाड्या आहेत. तुमच्याजवळ जी गाडी आहे फोर व्हीलर तर त्याचा बॉडीचा अंदाज घ्यायचा. तर काय होतं की कधी कधी बॉडीचा अंदाज नसतो ना, अशा वेळेस टर्निंगच्या पॉईंटला असू दे किंवा अचानक युटर्न असू दे अशा वेळेसच गाड्या पलटी कशामुळे होतात. तर आपल्याजवळ जी गाडी आहे त्याचा लांबी रुंदी उंची याचा अभ्यास न केलेला जो परिणाम. आता अभ्यास करण्यापेक्षा आपल्याकडे जी गाडी आहे ती नवीन असेल, जोपर्यंत आपल्या गाडी हातात बसत नाही तोपर्यंत शक्यतो करून रिस्क घ्यायच्या नादाला लागायचं नाही. आता गाडी हातात कधी बसते, समजा तुमच्याकडे एक फिक्स गाडी आहे म्हणजे तुमची स्वतःची फोर व्हीलर असो किंवा आमच्या ड्रायव्हर लॉबीतले एक ठराविक नवीन ठिकाणी काम करत असतील तर त्यांना तर ते माहीतच आहे. तर पण मी सांगतो की जोपर्यंत गाडीचे कंट्रोल्स म्हणजे गिअर असू दे, क्लच, ॲक्सिलेटर, ब्रेक, स्पीड कंट्रोल ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतो एखाद्या गाडीचा, तेव्हा समजायचं की आपल्या हातात गाडी बसली. ही माहिती प्रवासापूर्वीची झाली. आता प्रवासादरम्यान काय होतंय बघा, भारतात 3 ऋतू चालतात आणि 3 ऋतूत गाडी कशी ऑपरेट करायची. तर आता सध्या पावसाळा चालू आहे म्हणजे उन्हाळ्यात वगैरे काही प्रॉब्लेम नसतो, पण शक्यतो करून हिवाळ्याच्या दिवसात आणि पावसाळ्यातच महत्त्वाचे लय ॲक्सिडेंट होतात. आता पावसाळा चालू आहे म्हणजे कधी पाऊस येतो कधी उघडतो. अशा वेळेस काय होतं की शक्यतो करून आत बाष्पीभवन तयार होतं म्हणजे काचवर. आता AC वगैरे ऑपरेट करत असेल तर तुम्हाला माहितीच आहे, पण जे नॉन AC गाडी आहे तर त्यांच्यासाठी काय करायचं तर शक्यतो करून कोणतंही खायचं फळ असू दे त्या खायच्या फळानं तुम्ही आरामशीर आतून काच साफ करू शकता. कापडाचा वापर केला तर ठीकच आहे, पण दरवेळेस चांगलं कापड लागेल काही सांगता येत नाही. ही झालं काचं बदलचं. तर आता लाईटींचा अभ्यास करायला गेलं तर सगळ्याच गाड्यांना आजकाल हजार्डस लाईट यायला लागली त्या. म्हणजे ठीक आहे, आता त्याचा प्रॉब्लेम काय आहे बघा, हजार्डस लाईटी का
तर शक्यतो करून मला तर कळते की ज्या वेळेस आपण हायवेनं असू दे किंवा इतर गावच्या ठिकाणी किंवा इतर कुठल्याही रस्त्याने असू दे, तर रस्त्याच्या कडेला लाईटचे पोल असणं गरजेचं असतं. आता तुम्ही इतर ठिकाणी प्रवास केला जाशील, पण आधीमध्ये बघा सर्रास तुम्हाला ते आढळत असतील. आता आम्ही आउटस्टेटला नाव घेणं काही गरजेचं वाटत नाही, पण आउटस्टेटमध्ये ज्यावेळेस आम्ही ड्रायव्हिंग करत होतो, 6 पदरी हायवेला पूर्ण म्हणजे ह्या सिटीतून त्या सिटीपर्यंत 100-150 किलोमीटरमध्ये रस्त्याच्या कडेला पूर्ण पोल आणि रस्त्याच्या मध्ये सुद्धा पोल होते आणि अजूनही आहेत. तर हे झालं हजार्डस लाईटी लावण्यामागचं कारण. ह्या हजार्डस लाईटींचा त्रास सगळ्यांनाच होतोय, म्हणजे समोर येणारी कुठलीही गाडी असू दे त्यांना पण होतोय ना, ज्यांच्या गाडीला ह्या हजार्डस लाईटी आहेत त्यांना सुद्धा हा त्रास होतोय. साईडला पलीकड हँड ब्रेकचा खाली मला मिस्टर तू खरं बोलायचं गाडी कसं चालवते. मी मग तुझं बघितलं आता तू काय बोलतो, मी कसं सगळं सांगतो. आता जे आपण बघतोय ते अप्पर डिपर का मारायचं, तर असे प्रसंग तुमच्या बाबतीत सुद्धा घडले असतील. माल वाहतूक असू दे, प्रवासी वाहतूक असू दे, इतर 4 व्हीलर असू दे, रस्त्याचा पट्टा सोडून ड्रायव्हिंग करतात. आता का करतात ते त्यांचं त्याच नियम आहेत. पण सध्या मगाशी दाखवलं तसं की हायवेला जर का पोल उभे असतील तर किती फरक पडतो बघा. आता ही जी समोर आपण बघणार आहे ती लाईटीचा इफेक्ट किती आहे बघा पोलचा. गाडीची लाईटच दिसायची बंद झाली आणि समोर जी येणारी वाहतूक आहे ती सुद्धा दिसायला लागली. म्हणजे आता काय बाकीच्यांनी समजून जावं माझा म्हणण्याचा उद्देश. असं काम जर का सगळीकडे झालं तर कोणच हजार्डस लाईटी वापरणार नाहीत. म्हणजे पहिल्या जशा पिवळ्या लाईटी होत्या त्यानं खरंच त्रास कुणालाच होत नव्हता. महाराष्ट्र सोडलं तर इतर सर्व राज्यातनी बघा असे सर्रास लाईटी आहेत. तुम्ही प्रवास केला असशील तर तुम्हाला तो अंदाज आलाच असेल. नावं ठेवण्यापेक्षा सगळीच एकमेकावर अवलंबून आहेत आणि सगळीच एकमेकाला जबाबदार आहेत. बरं, जे चुकीचं आहे तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत जातो. ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते दाखवण्याची काही गरज नाही असं मला तर वाटतं. एक आमचं उदाहरण जर का घ्यायचं ठरलं, म्हणजे आम्हाला सेम रूट आहे, सेम रूट सेम लोकेशन, त्यामुळे रस्ता सगळा पाठ झालेला आहे. तरी पण कधी कधी आमच्याकडून सुद्धा चुकी होते. मग अशा वेळेस माफी मागूनच पुढे जाणे आम्हाला तर योग्य वाटतं. आणि मोठं वाहन म्हणलं की साहजिकच आहे सगळ्यांनाच त्रास होतो. पण आपल्या दररोजच्या जीवन घडणीत प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक किती गरजेचं असतं. म्हणजे कपड्यापासून ते पाक हातुरापर्यंत सगळ्याच गोष्टी एक ड्रायव्हरच आणून देत असतो. पण ड्रायव्हर लॉबीतील ठराविक माणसांच्यामुळेच ड्रायव्हरचं नाव बदनाम आहे. पण सगळेच काही सारखे नसतात. त्या विषयाला न जाता आपण सध्या संध्याकाळची गाडी चालवण्याची जी तुम्हाला थोडेफार नियम आहे ते तुम्हाला मी मगाशी सांगितलंच. सूरज भाऊ काय नमस्कार बाई, येणार का चहा प्याला? हा नाही हे युट्यूबला लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही टाकलेलं लई लोक बघितलंय. सगळी म्हणते तुमच्या नावानं, सगळी बोंबलते. सगळी येते ते चहा पिते ती आणि तुमचं नाव काढून जाते इथं. सूरज चहा कसा आहे बाबा? अवश्य संध्याकाळचं थांबत जावा, चहा 1 नंबर आहे. म्हणजे आम्ही दर संध्याकाळी नाईट आली की 100% इथंच थांबतो. आणि महत्वाचं म्हणजे गुळाचं चहा आहे, तर तरी इथेच. मग भानगड काय नाही, गावाकडली माणसं आहे भेट घेत जाऊ. आणि लोकेशन काय आहे माहिती आहे का, कराडपासून 10 किलोमीटर वाटर म्हणून गाव आहे. कोणाला पण जर का लोकलचा असला तर एकच नंबर. पण जे बेंगलोरपर्यंत जाणार आहेत संध्याकाळी त्याने एक चहाचा कश आवश्यक घेत जावा. खरंच चहा चांगला आहे. कराडपासून 15 किलोमीटर वाठार, इथंच लेफ्ट साईडला कट आहे आणि पंपाच्या पुढेच बरोबर ही पॉईंट आहे गुळाचा चहा. एकंदरीत मंडळी बघितल्यासाठी एवढे प्रॉब्लेम असतात आणि संध्याकाळची गाडी चालवायची म्हणजे लय मोठी जबाबदारी. म्हणजे काय आहे, शेवटी प्रवास आहे शेवटी, आणि जीव हा एकदाच असतो. आता माणूस म्हणतो अनेक वेळा की वेळ आलेली काय आलेला, काय नसतं येत. घ्यायचं ब्रेक, काय जावा वयाच जरा बारके बाजू. काय होतंय की माणूस जातो इगोच्या अंडर, म्हणजे माझी गाडी, माझं ही, माझं ती, सगळं तुमचं बरोबर आहे पण जीव तुमचा नाही. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित गाडी चालवत नाही, रस्त्याने व्यवस्थित येत नाही, तोपर्यंत प्रॉब्लेम असा आहे की ठीक आहे तुम्ही तुमच्या हिशेबाने चालताय. समजा आता रस्त्याचं ही सांगितलं, आता सिंगल रोडचं कसं असतंय बघा. सिंगल रोडला काय सांगावं की कुठं येणारा चांगला आहे, ठीक आहे. आता काय शेवटी प्रत्येकाने जर का खबरदारी घेतली तर बऱ्यापैकी ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. काय आहे की
सांगायचं झालं तर माझ्यापर्यंत जेवढा प्रयत्न होईल तेवढं मी सांगतोच की बाबा अशी गाडी चालवा तशी चालवा. तर ही संध्याकाळची वेळ जी गाडी चालवायची 4-5 गोष्टी आहेत, असं काय लय मोठा विषय नसतो. फक्त काय होतं की माणूस जरा ज्यावेळेस आपण प्रवास करतो, समजा तुम्ही एखादी 4 व्हीलर असेल किंवा बस असेल, ट्रक असेल, तर ज्यावेळेस आपण ड्रायव्हिंग करतो नाही त्यावेळेस आपला इगो, आपला ओव्हर कॉन्फिडन्स हे साईडला ठेवायचा. याने काय होतंय की एकतर महत्वाचं म्हणजे किती केलं तरी लोखंडच आहे हो, कधी दगातील सांगता येत नाही. आणि शक्यतो करून कसं होतंय की हातच्या राखून गाडी चालली ती कधीही चांगलं, म्हणजे अंतर ठेवून म्हणा किंवा व्यवस्थित सेफ्टी बाळगून संध्याकाळच्या वेळेस जे ठराविक 2-3 गोष्टी आहेत त्या जर का फॉलो केल्या, मागाशी तुम्हाला सांगितलं जातं काय सारखं तीच रिपीट करत नाही, तर त्या फॉलो केल्या तर 100% मी म्हणत नाही की पुरेपूर, पण आपली काळजी आपण घ्यायची. सगळीच काळजी सरकारवर ढकलली तर सरकार ती शक्य नाही, सरकारवर ढकलली तर ती शक्य नाही. का शक्य नाही तर अति लोकसंख्या सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह. काही दिवसानं हम दो हमारा कुछ नाही बसा वरडत कंट्रोलच होईना झाले ना. असं खरं म्हणजे कंट्रोल करायला अनेक जशा गोष्टी आहेत, फक्त काय आहे बोलणं चुकीचं आहे. म्हणजे त्याचं त्यानं ठरवावं की काय उद्या येणाऱ्या भविष्य काळात एकच हम दो हमारा एक. 4 आणि 5 दिवस गेलं सगळ्यांनीच अवलंबलं तर बरं होईल. कुठल्याही जातीचं नाव घेण्यापेक्षा आपलं काय आहे की सगळेच एकामेकाला उद्या लय मोठं प्रश्नचिन्ह होणार आहे लोकसंख्या वाढीचा अजून एक 4-5 वर्षानं 10 वर्षानं. म्हणजे एक तर कसं व्हायला लागलंय की बघा, एक तर यायचा जमाना यायला लागलाय आणि त्याच्या अगेन्स्ट लोकसंख्या वाढायला लागली. सगळ्यात म्हणजे जिथं 10 माणसांचं काम होतं तिथं आजकाल एका आधी एक रोबोट करतोय. म्हणजे राहिलेली 9 माणसांनी करायचं काय, चोऱ्या मोऱ्या ही ती अशा गोष्टी होत राहते. तिथं माणूस बळ लागणार तिथं त्याचा काही विषय नाही, पण आजकाल काय सांगावं हे आहे तिथं आणि शिरेल. एकंदरीत सांगायचं झालं तर आपणच आपल्या या सगळ्या गोष्टीला जबाबदार व्हायला लागलोय. तर ठीक आहे, आता इथून पुढे तरी माणसाने प्रत्येकाने खबरदारी घेतली तर 100% म्हणण्यापेक्षा हळूहळू बदल होतो. एकदम कुठल्याच गोष्टीत बदल होत नाही. तर थांबतो आता काय आपण ते बघू परत पुढच्या ब्लॉग मध्ये काहीतरी सांगतो. आता आपण सध्या कोल्हापूरच आहे. मागा तुम्ही बघताय की कोल्हापूरचं सगळं आहे आणि जे शूटिंग करणार आहे थांबल्यावर मागाशी चॅपेल बघितलं ते सूरज कंपनीत सेमच होतो आम्ही, तेव्हा माझ्या आधी आला इथं, पण आज व्हिडिओ लावला चालाय शिफ्टी कामाने 2-2.5 महिने नसेल ना 3. हो सर, हो सर. 3 महिन्यानंतर सूरज लावलाय व्हिडिओ. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून सगळ्यांचा आभार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच काहीतरी नवीन घेऊन येतो येणारा व्हिडिओ. धन्यवाद.